सर्वांस उद्याच्या रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत गुरुस्तोत्र। सादर करीत आहे श्रीमती शोभा नाईक। या रामकथेने अथश्रीवासींनाही भारून टाकले। त्यामुळे यावर्षीच्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्ला विराजमान झाले तेव्हा रामगीती गावा हा कार्यक्रम आपल्या अथासेतील कलाकारांनी केला तो आपणास आठवत असेलच। आज रामनवमीच्या पूर्वसंध्येला रामाची स्तुती त्याचे जीवन दर्शन हे गीताबरोबरच नृत्यातूनही सादर करावे असा विचार कलाकारांच्या मनात आला। त्यातूनच गीत रामायण गीतावर आधारित नृत्यनाट्य सादर करावे ही कल्पना सुचली श्रीमती शोभा नाईक यांना। या कल्पनेला अंबुजा गोपालन व सिमंतिनी भातखंडे यांनी मोलाची साथ दिली। नेहमीप्रमाणे अथसेच्या हौशी कलाकारांनी हे नृत्य सादर करण्यासाठी गेले काही दिवस स्वतःची व्यवधाने सांभाळून सराव केला, मेहनत घेतली आणि अथसेतील गायकांनी तितकाच सराव करून या नृत्यनाट्याला आपल्या सुरेल स्वरांनी साथ देऊन हा कार्यक्रम श्रवणीय केला। तेव्हा आपला अधिक वेळ न घेता असा हा सर्व कलाकारांच्या सहकार्याने निर्मिलेला रामलीला हा नृत्यनाट्य कार्यक्रम आता आम्ही सादर करीत आहोत। एक नम्र सूचना, रामायणाच्या त्या काळात जाताना आपापले मोबाईल फोन बंद करावे। तर अथश्री पी आणि सी कंडोविनोदी कलाकार सहर्ष सादर करीत आहे नृत्यनाट्य रामलीला। एका संवत्सरानंतर तो यज्ञ अश्व परत आला। राजा दशरथाच्या विनंतीनुसार ऋष्यशृंगाने यज्ञ मांडला आणि एका शुभवेळी त्या यज्ञ ज्वालेमधून एक रक्तवर्ण महापुरुष निर्माण झाला। तो महापुरुष म्हणजे साक्षात अग्निदेव होता आणि तो अग्निदेव आपल्या दुंदुभीसारख्या कणखर परंतु अतिशय मधुर अशा सादानी दशरथाला सांगू लागला, दशरथा घे हे पायसदान। दशरथा दशरथा घे पायसदान पायसदान। दशरथा घे पायसदान पायसदान। तुझ्या प्रगट झालो तुझ्या यज्ञी प्रगट झालो हा माझा सन्मान। दशरथा हे पायसदान पायसदान। तव यज्ञाची सांगता तृप्त झाल्या सर्व देवता। तव यज्ञाची सांगता तृप्त झाल्या सर्व देवता। प्रसन्न झाले कृपा तुझ्यावर प्रसन्न झाले कृपा तुझ्यावर।
धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान. हे यज्ञपुरुषाचं वचन खरं ठरलं. या पायसाच्या सेवनानं दशरथांच्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. यथाकाली त्या प्रसूत झाल्या. कौशल्येला श्रीराम, सुमित्रेला लक्ष्मण, तसा शत्रुघ्न आणि कैकेयीला भरत असे 4 तेजस्वी पुत्र जन्माला आले. राजाची इच्छा पूर्ण झाली. प्रासादातील सुखाला सीमाच राहिल्या नाही. नगरजनांचा आनंद तर नुसता भरून उसंडत होता. श्रीरामातील भावंड रामू लागली तरीही अयोध्येतील स्त्रिया श्रीराम जन्माचा आनंद गीतच गात होत्या, पुन्हा पुन्हा गात होत्या. वयातच त्यानं धनुर्विद्या आत्मसात केली. धार्मिक ग्रंथ अभ्यासले. त्याच्या समवेत त्याची लक्ष्मणादी लहान भावंडही निष्णात झाली. आता ते सर्वजण राजसभेमध्ये येऊन बसूही लागले. आणि एके दिवशी राजा दशरथ पुत्रांसह वर्तमान राजसभेमध्ये बसलेला असताना महर्षी विश्वामित्र त्या ठिकाणी आले. राजानं त्यांचं आनंदाने स्वागत केलं आणि नम्रपणाने विचारलं की महर्षी, आपली काही इच्छा असेल तर सांगा, मी ती अवश्य पुरी करीन. राजाच्या या भाषणानं अत्यंत हर्षित होऊन विश्वामित्र म्हणाले, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षण्यास योग्य तुझी सर्वथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. माया वीरा किंचन कष्टविधी मजसी फार, माया वीरा किंचन कष्टविधी मजसी फार, कैकवार करुण यज्ञ नाही सांगता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा
रामाने त्या गौतमाश्रमामध्ये थोडीशी विश्रांती घेतली. त्यानंतर सर्वजण पुढे निघाले. मिथिलेमध्ये येऊन पोहोचले. मिथिलाधिपती जनक राजाने आपल्या सीतेच्या स्वयंवरासाठी त्या ठिकाणी एक पण लावलेला आहे. तो पण असा आहे की त्याच्याजवळ जे परशुरामाचं प्रचंड श्री रामाने त्या गौतमाश्रमामध्ये थोडीशी विश्रांती घेतली. त्यानंतर सर्वजण पुढे निघाले. मिथिलेमध्ये येऊन पोहोचले. मिथिलाधिपती जनक राजाने आपल्या सीतेच्या स्वयंवरासाठी त्या ठिकाणी एक पण लावलेला आहे. तो पण असा आहे की त्याच्याजवळ जे परशुरामाचं प्रचंड शिवधनुष्य आहे, त्या धनुष्याला जो प्रत्यंचा लावेल त्यालाच सीता मारणारी. त्या स्वयंवरासाठी जमलेल्या अनेक अतिरथी महारथींच्या समोर, सहस्रावधी राजांच्या समोर, पुष्कळ मल्लांच्या गर्वीते महाप्रचंड शिवधनुष्य जनकाने त्या सभामंडपात ठेवलं. त्या धनुष्याकडे पाहूनच आकार आणि प्रचंडपणा पाहूनच आलेल्यापैकी अनेक जण मनामध्ये भयभीत झाले. काही जण कुठल्याही मोठ्या धीराने ते उचलण्या करतात प्रत्यंचा लावण्यासाठी. परंतु उचलणं सोडाच ते धनुष्य जागेवरून हलवणंही कोणाला शक्य झालं नाही. आणि शेवटी रामचंद्र उठले. त्यांनी ते धनुष्य उचलण्याची अनुज्ञा मागितली. जनकाने अवश्य म्हटलं. श्रीरामाने प्रथम त्या धनुष्याला भक्तिभावानं वंदन केलं. ते धनुष्य उचलून ते वाकवण्याचा प्रयत्न करू लागले. तोच बेजेसारखा कडाड असा आवाज झाला. ते धनुष्य मधोमध भंग पावलं. त्याचे मोडून दोन तुकडे झाले. हा लोक विलक्षण पराक्रम बघून सर्वजण संतुष्ट झाले. जनक संतुष्ट झाला. सीता अतिशय आनंदित झाली. जनकाने वीर्यशुल्का सीता त्या महावीराला देण्याचा निश्चय करून दाखवला. विश्वामित्राने ते मान्य केले. यथाकाली श्रीरामाचा भूमिकन्या सीतेशी विवाह झाला. आपल्या भ्रातृकन्या उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती याही जनकानं लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना दिल्या. तो अवर्णनीय समारंभ संपला. त्या स्वयंवरासाठी आलेले सर्वजण आपापल्या नगरी परत गेले. राम लक्ष्मणही आपल्या नववधूंच्या सह अयोध्येला परत आले. ते जाऊन महिने लोटले तरी सुद्धा मिथिलेचे भाट आणि चारण त्या स्वयंवराचंच गीत गात होते. पुन्हा पुन्हा गात होते. अडवून अडवून गात होते. आनंद बसला. प्रजाजन आनंदोत्सवात मग्न होऊन गेले. परंतु नेमक्या ह्याच वेळेला मंथरा नावाच्या एका दुष्ट कुबड्या दासीच्या मनामध्ये काही भयानक विचार आले. आणि आपल्या मनामधले हे विचार तिने कैकेच्या मनात ठेवा सुरुवात केली. ती कैकेला म्हणते की कैकेयी, वास्तविक हे तुला समजायला हवं की ज्या वेळेला तुझा भरत आचोळे गेला या अयोध्येमध्ये नाही, अशीच नेमकी वेळ साधून दशरथ रामाला राज्याभिषेक करतोय, तेव्हा यामध्ये काहीतरी काळं असलं पाहिजे.
वास्तविक राज्य तुझ्या भरताला मिळालं आणि राम इथून दूर मनात जावा टळावा हे दिसत नाही का? तुला स्वतःला हे कळत कसं नाही? तू इतकी मूर्ख कशी? मंथरेचे हे भयंकर विचार प्रथम कैकेयीला आवडले नाहीत, रुचले नाही. परंतु मंथरेनं आपली चिकाटी काही सोडली नाही आणि तिच्या चिकाटीला इतकं भयानक फळ लवकरच आलं की मंथरेचे म्हणून ते विचार होते ते जणू काय आपले स्वतःचेच विचार आहेत असं वाटायला लागून त्या विचारांच्या मनस्वी आहारी जाऊन कैकेयीनं दशरथाला बळावून आणलं आणि त्यांनी तिला दिलेल्या 2 वरांची तिनं आठवण करून दिली आणि क्रुद्ध आवाजात त्यांना ती बजावू लागली. त्या रात्री अयोध्येतील कुठल्याही घरी अग्नी प्रज्वलित झाला नाही, दिवे लागले नाहीत, अन्न शिजलं नाही. उदक नाहीस झालेल्या समुद्रासारखी ती रघुनगरी भकास झाली. श्रीरामांनी सीमेबाहेर गेल्यावर अयोध्येच्या दिशेला मुख करून तिला अभिवादन केलं आणि तेथपर्यंत आलेल्या नागरिकांना निरोप दिला. रथ मार्ग आक्रमू लागला. श्रीराम गंगातीरी शृंगवेरपुरास आले. निषादाधिपती गुहानं श्रीरामांचं दर्शन घेतलं आणि अत्यंत भक्तीनं त्यांचं आदरातिथ्य केलं. ती रात्र सर्वांनी एका इंबुदी वृक्षाखाली काढली. दिवस उजाडल्यावर गुहानं नौका सिद्ध केली. श्रीरामांनी सुमंताला अयोध्येला परत जाण्याची आज्ञा केली. आपण सीता लक्ष्मणासह नौकेमध्ये चढले. नावाळी नौका बदलवू लागली. लाटावर लाटा आदळू लागल्या आणि नौका बदलवता बदलवता गुहासह त्याचे नावाडी गाऊ लागले, म्हणू लागले.
कोण तू कुठला राजकुमार असे लाडीगोडीनं पुन्हा पुन्हा विचारित श्रीरामांची दगड करणारा शूर्पणखेला श्रीराम विनोदानं म्हणाले, मी विवाहित आहे, एकपत्नी व्रतधारी आहे, मला काही तुझ्या प्रेमाचा स्वीकार करता येणार नाही. मात्र कोण तू कुठला राजकुमार असे लाडीगोडीनं पुन्हा पुन्हा विचारित श्रीरामांची दगड करणारा शूर्पणखेला श्रीराम विनोदानं म्हणाले, मी विवाहित आहे, एकपत्नी व्रतधारी आहे, मला काही तुझ्या प्रेमाचा स्वीकार करता येणार नाही. मात्र माझा हा धाकटा भाऊ लक्ष्मण जो अद्याप अविवाहित आहे तो तुला वळलो का? शूर्पणखेनं आपला मोहरा लक्ष्मणाकडे वळला. लक्ष्मण हसत हसत म्हणाला, माझी भार्या होणं म्हणजे त्यासाठी दासी होणं. मी माझ्या वडील बंधूंच्या चरणांचा दास आहे. तू असं कर, श्रीरामांचीच कनिष्ठ भार्या हो. कदाचित तुझ्यासाठी ते आपल्या प्रथम पत्नीचा त्याग सुद्धा करते. लक्ष्मणाच्या भाषणातील विनोद न समजल्यामुळे ती मूर्ख राक्षसी खरोखरच परत रामांच्या पाशी गेली आणि त्यांना म्हणाली, रामा, तू सर्वस्वी माझाच राहावास म्हणून तुझ्या समक्ष तुझ्या या स्त्रीला मी खाऊन टाकते. शूर्पणखा जानकीच्या अंगावर जेव्हा धावली तेव्हा मात्र महाबलाढ्य श्रीरामाने लक्ष्मणाला आज्ञा केली, या राक्षसाला विरोध करून द्या. वडील बंधूंच्या आज्ञेसरशी लक्ष्मणानं खडग बसलं आणि त्या शूर्पणखेचे नाक आणि कान छेदून टाकले. भयंकर आक्रोश करीत ती राक्षसी साऱ्या वनातून किंकाळ्या पडीत पडू लागली. आपले बंधू खरं दूषण यांच्यापाशी जाऊन तिनं गाराणं घातलं. ते ऐकून ते राक्षस रामांची संग्राम करण्यासाठी धावून आले. पण महाधनुर्धर श्रीरामाने दीड मुहूर्तात त्या सर्वांचा सैन्यासह संहार करून टाकला. एकट्या रामाने खर, दूषण, त्रिशूल आणि 14 सहस्र राक्षस बलिल्याचं पाहून ती विरूप राक्षसी लंकेला पडली. आपला बंधू लंकाधिपती रावण याच्या समोर उभे राहिले. सर्व अमात्यांसमक्ष ती रावणाला म्हणू लागली, शूर्पणखेनं चेतवलेला दशानन रावण रामांच्या बरोबर युद्ध करून सीतेचं हरण करण्याच्या उद्योगाला लागला. त्यांनी त्यासाठी मारीचाचं सहाय्य मागितलं. मारीचाला श्रीरामांचा पराक्रम माहीत होता. त्यानं जेव्हा रावणाचं मन वळण प्रयत्न केला तेव्हा शेवटी काही कपड जमल्यास करावं म्हणून रावणानं एक युक्ती काढली. त्यांनी मारीचाला सुवर्ण मृगाचं रूप धारण करायला सांगितलं आणि आपण याचक यतीचा वेश धारण करून त्याच्या पाठोपाठ पंचवटीमध्ये गेलो. मारीचानं धारण केलेलं ते अभूतपूर्व सुवर्ण मृगाचं रूप पाहून सीतेला अतिशय मोह झाला. ती पर्णशाळेमध्ये आली आणि श्रीरामांना नाडीत पाडायला लागली.
त्यासाठी श्रीराम धनुष्यबाण घेऊन त्या मृगाचा मागोवा घेत धावले. रामांचा बाण भरवी लागताच तो मायावी मारीच हा सीते हा लक्ष्मणा धाव धाव असं मानवी वाणीनं ओरडला. तो साग श्रीरामांच्या सागासारखाच होता. त्यामुळं इकडं पर्णशाळेमध्ये सीतेच्या शरीराला कापरं भरलं. श्रीरामालाच काहीतरी अपघात झाला असावा ह्या कल्पनेनं तिने लक्ष्मणाला त्यांच्या शोधार्थ पाठवलं. आश्रमात ती एकटीच उरली. ती संधी साधून जतिवेश धारण केलेला रावण पुढं झाला आणि थोड्याच वेळात त्यानं आपला खरा हेतू प्रकट केला. तो तिच्याशी लगट करू लागला तेव्हा ती महापतिव्रता मैथिली त्याला कातर स्वराने बजावू लागली. रावणाने तिला रथामध्ये घातली आणि लंकेचा रस्ता फिरला. इकडं त्या मायावी मारीचाचा वध करून श्रीराम परत येत आहे. तोच पुढून येत असलेला लक्ष्मण त्यांच्या दृष्टीला पडला. त्यांच्या हृदयामध्ये एकदम चाललं झालं. त्याने विचारलं की लक्ष्मणा, जानकीला एकटी सोडून तू कसा आलास? त्या मायावी राक्षसानं माझ्यासारखा साथ काढून आर्त हाका मारल्या, त्यानं फसला तर नाहीच ना. अरे माझ्या शरसंधानामधून वाटणं त्याला शक्य होतं का? यावर लक्ष्मण नम्रपणानं म्हणाला, हे सर्व मी देवी जानकीला सांगितलं, पण त्यावर त्या मला अत्यंत कठोर वचनं बोलल्या आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे मला इथवर येणं भाग पडलं. राम म्हणतायत की वेड्या, एका स्त्रीचं क्षणिक रागातलं बोलणं तू सत्य मानलंस. माझा डावा डोळा लावतो आहे, काहीतरी अशुभ घडलं असावं असं मला वाटतं आहे. ते दोघे आश्रमामध्ये आले. पर्णशाळेमध्ये सीता नव्हती. कृष्णाजीनं आणि दर्भा अस्ताव्यस्त पडले होते. साऱ्या आश्रमाचीच कळा नाहीशी झाली होती. श्रीराम आजूबाजूला हिंडू लागले, शोध करू लागले आणि व्याकुळतेनं सीतेला हाका मारू लागले. उजाड आश्रम पुरे काननी, उजाड आश्रम पुरे काननी, कोठे सीता जनकनंदिनी, उजाड आश्रम पुरे काननी. त्या फुलांची ओळख पटल्यामुळं क्षात्रवृत्ती उचंबळून आलेले श्रीराम सीता शोधार्थ पुढे निघाले. वाटेमध्ये त्यांना एक पक्षीश्रेष्ठ रक्तानं माखल्या अवस्थेमध्ये भूमीवर पडलेला दिसला. या गृधरूपधारी राक्षसानंच सीता भक्षण केली असली पाहिजे अशा कल्पनेनं श्रीरामाने क्षुर संज्ञक बाण त्याच्यावर रोखला. तेव्हा
फेसासह रक्त उकित असलेला तो पक्षीराज जटायू श्रीरामांना म्हणाला, मरणोन्मुख त्याला गारे, मारिसी पुन्हा रघुनाथा, अडविता खलासी पडलो पळविली रावणे सीता, अडविता खलासी पडलो पळविली रावणे सीता, अडविता खलासी पडलो पळविली रावणे सीता. सीतेच्या सर्व प्रश्नांना आणि शंकांना हनुमंतानं समर्पक उत्तर दिलं आणि तिच्या मुक्ततेसाठी श्री रामचंद्र निश्चित येणार असल्याचं शपथपूर्वक कथन केलं. रामाला ओळख पटावी म्हणून सीतेनं आपल्या जवळचा एक मणीही हनुमंतांच्या स्वाधीन केला. वास्तविक सीतेला घेऊन जाण्याला स्वतः हनुमंतही समर्थ होता, पण परपुरुषाच्या स्कंधावर बसून जाणं योग्य नाही, माझी सुटका रामानेच केली पाहिजे असं सीतेने निठून सांगितलं. विचारी आणि धर्मनिष्ठ हनुमंताला तिचं म्हणणं पडलं. तिचा निरोप घेऊन तो निघाला. जाता जाता त्याच्या मनामध्ये आलं की या राक्षसांचं बळ तरी काय आहे ते पहा, आणि या विचारासरशी त्यानं अशोकवन उद्ध्वस्त करून टाकलं. जंबूमाली आणि रावणपुत्र अक्ष यांना ठार केलं. लंकेच्या कुलदैवताचा नाश केला. तेव्हा रावणपुत्र इंद्रजितानं त्याला ब्रह्मास्त्राने बद्ध केलं आणि रावणाच्या सभेत नेलं. तिथं त्याला ठार मारण्याची आज्ञा रावणाने दिली, पण रावणाचा भाऊ विभीषण त्यानं दूताला मारणं राजनीतीला धरून नाही असं आग्रहानं प्रतिपादन केलं. शेवटी रावणाच्या आज्ञेनं हनुमंताच्या पुच्छाला वस्त्र बांधून राक्षसाने ते पुच्छ पेटवून दिले. राक्षसीने हे वृत्त सीतेला सांगितलं, तेव्हा तिनं अग्नीचा धावा केला आणि हनुमंताला इजा होऊ नये असं मागणं अग्नीजवळ केलं. पेटत्या पुच्छानिशी हनुमंत रावणाच्या राजसभेमधून उडाला आणि पेटवल्यावर शांत चित्तानं हनुमंतानं आपलं पुच्छ सागर जलामध्ये विसू दिलं आणि त्यानंतर आकाश मार्गानं तो परत श्रीरामांच्या पाशी आला.
सीतेने दिलेला मणी श्रीरामाने अचूक ओळखला आणि अत्यंत आनंदाने हनुमंताला गाढ आलिंगन दिले. असंख्य वानरासह राम लक्ष्मण दक्षिणेला निघाले. ते सर्वजण समुद्र तीरावर पोचले आणि आता प्रश्न असा पडला की समुद्र उल्लंघावा कसा. 3 दिवसपर्यंत श्रीरामाने सागराची प्रार्थना केली, परंतु सागर काही प्रकट झाला नाही. तेव्हा संतापून शेवटी रामाने सागरावरती शस्त्र उपसलं. रामबाणाच्या भयाने तो सागर साकार प्रगट झाला आणि नम्रतापूर्वक रामाला म्हणाला की रामा, आपल्या सैन्यामध्ये नळ नामाचा एक वानर आहे. तो प्रत्यक्ष विश्वकर्म्याचा पुत्र आहे. त्याच्याकडून तुम्ही सेतू बांधवा आणि तो सेतू मी माझ्या छातीवर आनंदाने धारण. श्रीरामाने नळाला आज्ञा दिली आणि नळाच्या अधिपत्याखाली असंख्य वानर सेतू बांधू लागले आणि सेतू बांधता बांधता उच्च रवाने गाऊ लागले. इंद्र सारथी मातरी किंचित हसला आणि म्हणाला, प्रभू असं समर्थी वीराच्या तुमचे हे उद्गार ऐकून इंद्र सारथी मातरी किंचित हसला आणि म्हणाला, प्रभू असं न समजण्यासारखं काय बोलता आहात. त्याच्या वधाकरता पितामहास्त्राचा उपयोग करा. देवानी जो रावणाच्या मृत्यूचा काल सांगून ठेवला आहे तो आता अगदी समीप आला आहे. मातलीच्या या भाषणानं आता श्रीरामाना जणू स्मरण आलं आणि अगस्ती ऋषीने दिलेला दैदिप्यमान बाण त्यांनी धनुष्याला लावला. कर्ण प्रत्यंच्या ओढून त्यांनी तो बाण महाप्रतापी रावणाच्या दिशेने सोडला. तो दुस्सह आणि प्रत्यक्ष मरणाप्रमाणे अनिवार्य असलेला बाण रावणाच्या वक्षस्थळात जाऊन घुसला. त्याने रावणाचं हृदय शतशः विदीर्ण करून टाकलं. बाणाचा प्रहार होताच जीविताला मुकणाऱ्या त्या रावणाच्या हातून धनुष्यबाणही खाली पडला. तो महातेजस्वी राक्षसपती भूमीवर कोसळला. राक्षस सैन्य वाट फुटेल तिकडे धावत सुटलं. वानरांनी त्यांचा विध्वंस मांडला. सारे वानरगण रावण मेला, रामांचा जय झाला असं म्हणत आनंदानं नाचू लागले. अंतरिक्षातून देवांच्या सौम्य नौबती वाजू लागल्या. रामांच्या रथावर स्वर्गावर
श्रीरामाने रावणाचा और्ध्वदेही करण्याची विभीषणाला आज्ञा केली. राम म्हणाले, वैर मरणापर्यंतच काय राहत, आपला कार्यभागही आता उरकला आहे, त्याचा तू संस्कार कर. तो जसा तुझा आहे तसा माझाही पण आहे. रावणाच्या मृत्यूनं त्याच्या अंतःपुरात शोकाला सूर लोटला. रावण वधानंतर श्रीरामाने आपलं रणकर्कश रूप पार टाकून दिलं, सौम्य रूप धारण केलं. हनुमंताला आज्ञा केली, हे वानराधिपते, विजय वार्ता आणि आमचं कुशल तू जानकीला जाऊन निवेदन कर. हनुमंताने सांगितलेली वार्ता ऐकताच आनंदातिशयानं सीता अबोल झाली. इतकंच म्हणाली, भक्तवत्सल भक्त्याच्या दर्शनाची मला अत्यंत इच्छा आहे. तिची अवस्था हनुमंतांनी श्रीरामाला निवेदन केली. त्यांचेही डोळे पाणावले. त्यांनी विभीषणाला आज्ञा केली, सीतेला त्वरित माझ्यापाशी घेऊन जा. सीता रामासमोर आहे. पती पत्नींना एकमेकांचं मुखदर्शन झाले आणि राजाधिराज रामचंद्र सौम्य स्वरामध्ये त्या जनकनंदिनीला म्हणू लागले, किती यादुळे पुन्हा पाहिली तुले, किती यादुळे पुन्हा पाहिली तुले, दीनते चारुते सीते, दीनते चारुते सखी सरले ते दोघांमधले नाते, हे रामचंद्रांचे शब्द ऐकताच सीतेला आपल्या जीवनाचे प्रयोजनच संपल्यासारखे वाटले. ती लक्ष्मणाला म्हणाली, लक्ष्मणा, माझ्यासाठी चिता सिद्ध कर. देहत्यागाशिवाय दुसरा मार्गच मला उरला नाही. लक्ष्मणाने चिता सिद्ध केली. सीतेने चितेत प्रवेश केला, पण क्षणभरातच ती चिता उडवून देऊन प्रत्यक्ष अग्निदेव सीतेस घेऊन चितेबाहेर आले. अग्निदेव रामाला म्हणाले, रामा, ही सीता अग्निज्वारी इतकी पवित्र आहे, माझ्या आज्ञेने तू हिचा स्वीकार कर. राम व सीता या दोघांचेही नेत्र आनंदाश्रूने भरून आले. रामाने मोठ्या आनंदाने सीतेचा स्वीकार केला. स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची, असं म्हणून श्रीरामाने अत्यंत आनंदाने निष्कलंक म्हणून पतिव्रता म्हणून जानकीचा पद स्वीकार केला. सर्व सैन्यामध्ये आनंदी आनंद पसरला. रामाने विभीषणाला आज्ञा केली, लंकाधिपते, निरपेक्षपणानं आणि सुखानं लंकेच्या साम्राज्याचा उपभोग घे. आता रामांचं कार्य पूर्ण झालंय. भरत भेटीची त्यांना ओढ लागली आहे. विभीषणाने पुष्पक विमान तयार केलं. विमानामध्ये बसण्यापूर्वी रामाने न्यायासाठी आणि सत्यासाठी लढणाऱ्या आपल्या साऱ्या सहकाऱ्यांचा निरोप घेतला. त्यांना अयोध्येचं निमंत्रण केलं. श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण विमानामध्ये बसले. विमानाने उड्डाण केलं आणि अयोध्येच्या मार्गावर ते असताना एके दिवशी ते विमान
श्री भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये उतरलं. याच दिवशी रामांच्या वनवासाची 14 वर्ष पूर्ण झाली आहे. आपण येत असल्याची वार्ता हनुमंताकरवी अयोध्येला कळवण्याची व्यवस्था त्यांनी अगोदरच केलेली आहे. राम येत आहे, सीतामाई येते आहे, लक्ष्मण येतो आहे. या वार्तेनं सारी अयोध्या आनंदाने अक्षरशः नाचते आहे. शत्रुघ्नानं सर्व अयोध्या शेंगारली आहे. भरत डोळ्यामध्ये प्राण साठवून रामांची वाट पाहतो आहे. भरद्वाजांच्या आश्रमामधून रामांच्या विमानाने उड्डाण केलं. ते अयोध्येच्या परिसरामध्ये येऊन उतरलं. राम विमानामधून बाहेर आले आणि साऱ्या अयोध्यावासियांनी सीतावर रामचंद्र की जय असा आनंद गजर केला. भरताने रामांच्या सुपूजित पादुका त्यांच्या चरणी घातल्या. आनंदाश्रूंनी भरलेल्या नेत्रांनी तो रामाला म्हणतोय की रामा, तुझं म्हणून सांभाळलेलं तुझं हे राज्य, तुझं हे सिंहासन आता तू परत घे. श्रीरामाने भरताला आलिंगन दिलं. सर्व मातांना उभयता रामसीताने प्रणाम केले. त्या भेटीचा आनंद केवळ अवर्णनीय होता. असंख्य नेत्र श्रीरामांना ओवाळू लागले. असंख्य